दिगनुनाका ईदगाह के करीब मोबाइल टावर के तनाज़े पर अमर राजूरकर ने भी रद्द-ए-अमल जाहिर किया है। अमर राजूरकर ने बल्दिया उज़्मा को इस टावर की मंजूरी रद्द करने की हिदायत दी है। वहीं इन्होंने कारपोरेटर अब्दुल रशीद पर इस मामले में लगाए गए इल्जामात को झूठे करार दिया। इन्होंने कहा कि अब्दुल रशीद पर रिश्वत मांगने के इल्जामात बेबुनियाद हैं और टावर की इस इलाके में तामीर गैर कानूनी है, जिसकी मंजूरी बल्दिया उज़्मा फौरी रद्द करें। इस मौके पर मेयर मोहिनी एवनकर, नायब मेयर मसूद अहमद खान, साबिक मेयर अब्दुल सत्तार व दीगर कांग्रेसी कारपोरेटर्स मौजूद थे। मोबाईल कंपनीने टावर उभारायचं काही परमिशन दिलेली आहे। महापालिकेकडून 5 ठिकाणी मागितली परमिशन त्यांनी, पण माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं की ईदगाहची जागा आता नांदेडला जवळपास 1,00,000 ते 1,25,000 लोक आज नमाज पढायला ईदगाहवर जमा होतात आहे। तो ईदगाहच आपल्याला कमी पडतो आहे। तर साहेबांनी DPDCमध्येच कलेक्टर साहेबांना सांगितलं की ईदगाह कमी पडत असल्यामुळे ईदगाहला जे आजूबाजूला प्रायव्हेट जमीन आहे त्या त्यांचं ॲक्विजिशन देऊन जो काय त्यांचा म्हणजे त्याची किंमत होती ती भरून किंवा त्याचा TDR देऊन हे देऊन ती जागा ईदगाहकरता घ्यावी असा साहेबांचा मानस आहे, साहेबांचं सांगितलेलं आहे। असं असताना ईदगाह मैदानमध्ये कोणती कंपनी टावर उभारत असेल तर ते चालणार नाही। आम्ही सांगितलं की ताबडतोब रोका ते, त्याची परमिशन कॅन्सल करा असं आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी त्याप्रमाणे घेतो म्हणून सांगितलं आम्हाला। ते कॅन्सल करा म्हणून सांगितलं सगळ्यांनी मिळून सर्वांमध्ये सांगितलं कॅन्सल करा। तिथल्या स्थानिक लोकांच्या कंप्लेंट आहेत, नगरसेवकाच्या कंप्लेंट आहेत, सह्या कंप्लेंट आहे। त्याच्यामुळं स्थानिक लोकांच्या जर कंप्लेंट असतील तर टावर काढता येतं, म्हणजे रद्द करता येतं। स्थानिक लोकांनी कंप्लेंट दिलेली आहे, नगरसेवकांनी कंप्लेंट 4 नगरसेवक कंप्लेंट दिलेली आहे। त्यामुळे तिथलं टावर काढणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे तिथला जो भाग आहे तो ईदगाहचा भाग आहे, जिथं नमाज पढायची जागा आहे, तिथं टावर होणं चालणार नाही। दाखवा म्हणा, समोर दाखवा म्हणा म्हणताना असं कुणी काही म्हणाल ना, कुणी काही म्हणाल थोडंच आहे।